नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाच्या वाद्यरंग कार्यक्रमामध्ये सुरगाणा तालुक्यातील 17 दुर्मिळ वाद्यकलेचे मनमोहक सादरीकरण कलाकारांनी केले। यामध्ये आदिम वाद्य वाजवणारे सुरगाणा, मोखाडा, जव्हारचे कलाकार सहभागी झाले होते। आदिम कला वाद्यांची सांस्कृतिक मंत्र्यांनी केलेली प्रशंसा सांस्कृतिक कार्य विभाग तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यातर्फे नुकताच 14 ऑक्टोबरला रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे आयोजित वाद्यरंग या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ह्या कार्यक्रमामध्ये सुरगाणा तालुक्यातील 17 दुर्मिळ व पारंपरिक वाद्य तसेच लोककलेचे सादरीकरण कलाकारांनी केले। यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी, संचालक बिभीषण चौरे, विधानसभा सदस्य महेश सावंत यांनी भेट देत कार्यक्रमामध्ये आदिवासी भागातून आलेल्या लोककलाकारांची ओळख करून घेतानाच त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। या वाद्यांच्या सहाय्याने आदिवासी जीवनशैलीचे सजीव दर्शन कलाकारांनी घडवले। मानवी क्रांतीचे नवीन परिणाम आदिवासी भागात दिसून येत आहेत। आदिवासी बांधव नैसर्गिक सुविधा, पर्यावरण स्थितीचा आधार घेऊन कौशल्य प्राप्त करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करता आहेत। पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये याकरता राग निर्माण करण्याची ताकद विविध प्रकारच्या वाद्यांमध्ये आहे, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले। आदिवासी भागातील पावरी, ढाका, डेरा, थाळगानार, तूर, घांगळी, घोलकाठी, नगारा, काहळ्या, संबळ, तुंतुणे, ढोलकी, मादोळ, टापरा, मोहवर, बासरी, चंग आदींसारख्या वेगवेगळ्या वाद्यांचा ह्या वाद्यरंग उपक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला होता। सुरगाणा येथील उपक्रमशील शिक्षक आणि आदिवासी नेते रतन चौधरी, वसंत सहारे, केशव टोपले, परशुराम चौधरी, गुलाब म्हस्के, शांताराम टोपले, रमेश पेटार, लाशा धूम, विठ्ठल धूम, धरसराम टोपले, नारायण चव्हाण, केशव टोपले, रामजी म्हस्के, गणपत गावित, केशव भुसारे, माधव धूम
मोहन चौधरी, तुकाराम हाडस, मधुकर चव्हाण, तसेच डेरावादक जानी हाडस, सुंदराबाई गांगुर्डे, कौशल्या गावित, कुसुम पवार आदींनी ह्या उपक्रमाच्या निमित्ताने आपली कला सादर करतानाच ग्रामीण भागातील लोककलेला राजश्री मिळवून देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. तालुक्यातील कलापथक, तरुण कलाकार तसेच महिला कलाकारांच्या निमित्ताने पुढे नेण्यामध्ये ह्या सगळ्यांना यश मिळते आहे. येणाऱ्या काळामध्ये आदिवासी लोककला जिवंत ठेवण्यासाठी नेहमीच ह्या कलाकारांचा सहभाग असेल, असंही आदिवासी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते रतन चौधरी यांनी एशियन न्यूजशी बोलताना सांगितले. हिरामन चौधरी, एशियन न्यूज प्रतिनिधी, मुंबई. धन्यवाद.